पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांची मुशर्रफ यांच्यात वाटेनं वाटचाल सुरू आहे। लष्करासह सरकार देखील नियंत्रणात आणण्याचा आसिम मुनीरचा प्रयत्न दिसतोय। त्याने सरकारवर भ्रष्टाचार आणि परिवारवादाचे गंभीर आरोप लावले आहेत। मुनीरने देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्या नातलगाकडे दिली आहे। पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डावरही मुनीरचं नियंत्रण आहे। मुशर्रफ कारगिलमध्ये फसला तसे मुनीर पहलगाम हल्ल्यामध्ये फसणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान संरक्षण तज्ञ आणि सर्जिकल स्ट्राईकचे शिल्पकार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये मुशर्रफ आणि मुनीर या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे तो स्पष्ट केला होता। पाहूया। मुशर्रफचं प्रोफाईल मी सांगतो त्याला, धिस वॉज अ मॅड चॅप, म्हणजे असं मॅड नाही आहे, पण तो काय करायचा की काही गोष्ट त्याच्या मनात आली ते करणार, म्हणजे इज अ कमांडो, एस कमांडो ऑफ अ पाकिस्तानी आर्मी, आणि त्याला डेअरिंग, ही वॉज डेअर डेव्हिल था, आणि कोणतीही गोष्ट त्याला वाटलं की रिस्क टेकिंग एबिलिटी म्हणतात एक, जर तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी 60% असली तर त्यांनी यू आर अ गुड रिस्क टेकर। या माणसाची रिस्क टेकिंग एबिलिटी 80% होती, म्हणजे त्याला 80% जरी फेल्युअर झालं तरी आय एम ॲक्सेप्टिंग इट, म्हणून त्यांनी कारगिल केलं। पण तरी शेवटी बघितलं तर ही वॉज नॉट अ बॅड चॅप, म्हणजे तो असा फंडामेंटलिस्ट नव्हता। परवेज मुशर्रफ वॉज अ सोल्जर, त्यांनी चुका केल्या, सगळं हे केलं, आणि पण ही वॉज अ फायनियर सोल्जर। पण हा माणूस जो आसिफ मुनीर, ही इज नॉट अ सोल्जर, ही इज अ फंडामेंटलिस्ट, आणि मला नाही वाटत ती रिस्क टेकिंग एबिलिटी काय, ही विल नॉट टेक अ रिस्क अगेन्स्ट इंडिया, मे बी 40-50%, तो काय रिस्क घेणार आहे। असा माणूस जो सांगतो की सगळं मुस्लिम आहे आणि हे आहे, सगळं याच्यावरच खेळ करणारा जसा आपला झियाउलक होता, अशा कारवाया करत राहील, टेररिस्ट पाठवणं, हे करणं, पण ही जी म्हणताय तुम्ही की आपल्या विरुद्ध ॲक्शन करू शकते काय, इज बियॉन्ड हिम। मुशर्रफचं प्रोफाईल मी सांगतो त्याला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।